ऐकलं असेल, कधी कधी खूप दयाळू असणे सुद्धा खूप धोक्याचे असते. तर आजचा व्हिडिओ अशाच एका दयाळू राजाचा, ज्याच्या दयाळू स्वभावामुळे ना फक्त त्याचे नुकसान झाले, तर आपल्या भारताचा इतिहास आणि भविष्य सुद्धा बदलले. तर मी बोलतोय सम्राट पृथ्वीराज चौहान बद्दल. ते एक महान राजा आणि योद्धा होते. ते ओळखले जातात आपल्या शौर्य आणि दयाळू स्वभावामुळे. पण त्यांच्या जीवनातला एक किस्सा आपल्याला एक धडा शिकून जातो, की कधी कधी खूप दयाळू असणे सुद्धा खूप धोक्याचे असते. 1991 एरिनचं पहिलं युद्ध, त्यामध्ये पृथ्वीने मोहम्मद गोरीला बुरीतर हरवलं. पृथ्वीकडे 50,000ची मोठी सैन्य आणि गोरीकडे फक्त 35,000च होते. पृथ्वी वाटल्यास तिथेच गोरीला संपू शकत होता, पण त्याने असं केलं नाही. पण पृथ्वीचा स्वभाव खूप दयाळू होता. त्याने गोरीला असंच जाऊन दिलं. खूप मोठी चुकी केली. 2 वर्षाच्या आत घोरी वापस आला 1,20,000चं सैन्य घेऊन, आणि ह्यावेळेस सम्राट पृथ्वीराज हरले. घोरीने त्यांना कैद केलं, तिरस्कारित केलं पूर्ण प्रजेसमोर, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये गरम रॉड सुद्धा घातली. पण एक दिवशी घोरीने तीरंदाजीची स्पर्धा ठेवलेली होती. सम्राट पृथ्वीराज म्हणाले की मला पण यामध्ये भाग घ्यायचा आहे. घोरीने तिथे चुकी केली. सम्राट पृथ्वीराजला भाग घेऊ दिलं. सम्राट पृथ्वीराज त्यांच्या तीरंदाजीची कला दाखवत होते, तेव्हा घोरी फक्त एक शब्द बोलला, वा. फक्त घोरीचा आवाज ऐकण्यावरून त्यांनी बाण चालवला आणि घोरीला मारला. घोरी तिथेच मेला. पण त्यानंतर सम्राट पृथ्वीराजची सुद्धा मृत्यू झाला. तुम्ही विचार केलाय का, जर सम्राट पृथ्वीराजने तेव्हा घोरीला माफ केलं नसतं तर मुघल आपल्या भारतामध्ये कधीच येऊच शकले नसते, आणि आपल्या भारताचं भविष्य आणि इतिहास खूपच वेगळा असता. त्यामुळे म्हणतात जास्त दयाळूपणा कधी कधी खूप धोक्याचा असतो.